सगळ्यात महत्त्वाचं, आपली घरची तूर कशी उभाट वाढते, बाजूला फांद्या 2-2, 4-4 फांद्या येतात, तसं नाही पाहिजे आपल्याला. मी जो फोटो दाखवला तुरीचा, भाले निघाल्यासारखे तुरीचा फांद्या, जास्तीत जास्त फांद्याची संख्या पाहिजे, भरपूर फांद्या पाहिजे. आणि भरपूर फांद्या लागण्यासाठी आपल्याला फांद्याची संख्या वाढणं म्हणजे उत्पादन वाढणं आहे. आणि फांद्याची संख्या वाढण्यासाठी लागवड पद्धतीत थोडेसे बदल करावे लागतील आणि शेंडे खुडावे लागतील. हे जर केलं तर 3दा शेंडे जर खुडले तर प्रत्येक झाडाला 100च्या वर 150च्या वर फांद्या तुमच्या लागू शकतात. नाही 3 वेळेस शक्य झालं 2 वेळेस तरी. तर शेंडे खुडण्यासाठी सुद्धा लागवड पद्धत जी आहे ती महत्त्वाची आहे. आता हे तुरीच्या व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर बीज प्रक्रिया आणि लागवड पद्धत. तर लागवड पद्धतीमध्ये मी तुम्हाला भरपूर गोष्टी सांगतो, तुमच्या डोक्यातले सगळे गैरसमज दूर होतील आणि पक्क तुम्हाला पटेल. जमिनीचा प्रकार आणि सुपीकता याच्यावरून 2 ओळीतलं अंतर, तुमच्या शेतात तूर किती वाढते, आपल्या शेताची जमीन सुपीकता कशी आहे, जमिनीचं आपल्या याच्यात किती तूर वाढते, याच्यानुसार 2 ओळीतलं अंतर तुम्हाला ठेवावं लागेल, ठरवणं गरजेचं आहे. जातीचं वैशिष्ट्य, जात कशी आहे, किती फांद्या करते, किती वाढते, हे सुद्धा आपल्याला विचार करून 2 ओळीतलं अंतर ठेवावं लागेल. जातीचा वाढीचा प्रकार, सिंचन सुविधा, अन्नद्रव्य व्यवस्थापन, अंतर्मशागत, या सगळ्या गोष्टीचा विचार करून 2 ओळीतलं 2 झाडातलं अंतर आपल्याला ठेवायचं आहे. लागवडीच्या अंतराचे महत्त्व, एकरी झाडाची संख्या ही मेंटेन झाली पाहिजे. फांद्याची संख्या तर सगळ्यात महत्त्वाची आहे, पण झाडाची संख्या सुद्धा महत्त्वाची आहे. झाडांना फांद्याची संख्या, एकंदरीत उत्पादन, सिंचन व्यवस्थापन. आता व्हाईट गोल्ड पॅटर्न तूर लागवडीचं योग्य अंतर, आम्ही तुम्हाला जे शिफारस करू त्यात 3-4 पद्धती आहेत. त्यातली तुम्हाला कोणती योग्य वाटते त्या पद्धतीनं लावा, पण त्यात अजून मनानं बदल करू नका. याच्यापैकी कुठलीही एक पद्धत लावू शकता. निखळ तूर लागवड, निखळ म्हणजे सोल क्रॉप ज्याला म्हणतो आपण, फक्त तूरच लावू, त्याच्यात दुसरं सोयाबीन नाही, उडीद मूग नाही वगैरे काहीच नाही, फक्त निखळ तूर. मोठ्या शेतकऱ्यांसाठी ही खूप चांगली पद्धत आहे. काही शेतातच जायचं काम नाही, एकदा लावून उगून आली की नंतर डायरेक्ट शेंडे खुडणे आणि फवारणे, तणनाशक, बस. तर ही निखळ तूर लागवड ज्या शेतकऱ्यांना फक्त तुरीचंच एकटंच पीक घेत आहेत, सोयाबीन वगैरे दुसरं आंतरपीक किंवा मिश्र पीक पद्धत नाही आहे, त्यांच्यासाठी निखळ तूर. दुसरं समान आंतरपीक लागवड पद्धत. तिसरी जोडवळ तूर लागवड पद्धत आणि आंतरपीक तूर लागवड पद्धत, म्हणजे सोयाबीन तूर जे घेतो आपण किंवा उडीद तूर जे घेतो ती पद्धत. अशा 4 महत्त्वाच्या पद्धती आहेत. आता ही निखळ तूर लागवड आहे, याच्यामध्ये काय होतं, दुसरं पीक कोणतंच नसतं. तुम्हाला रेघाट्या मारायच्या किंवा सऱ्या पाडायच्या, तुमची जमीन कशी आहे, तिथं तुरीची वाढ किती होते त्या हिशोबानं साधारणतः 5 फूट किंवा 6 फूट या पद्धतीनं तूर लावायची. 711 जर असेल तुमची पांढरी तूर, 711 फार जास्त वाढत नाही, त्यामुळं किमान अंतर याच्यात 5 फूट ठेवायचं. 716 लाल क्रांती किंवा इतर वाणं जे आहेत त्याच्यासाठी 6 फूट 2 ओळीतलं अंतर, तुम्हाला ह्या 2 ओळीतलं अंतर 5 ते 6 फूट ठेवायचं आहे. आणि 2 झाडातलं अंतर हे 1, 1.5 किंवा 2 फूट ठेवायचं. हे बघा, इथं एकच झाड आहे आणि एकच झाड लावायचं. किंवा तुम्ही लागवड किंवा पेरणी करताना 4-4, 6-6 इंचावर एक दाना पडेल अशी लागवड किंवा पेरणी करा. आणि नंतर आपण 25 दिवसाला त्याची विरळणी करणार आहे, तर मग 2 झाडातलं अंतर आपण 1.5. आता बघा इथं किती व्यवस्थित झाडं दिसतात, कारण हे एकच बी लावलेलं आहे आणि जवळजवळ लावून नंतर विरळणी केलेली आहे. त्याला पहा खालून किती फांद्या फुटल्या आहेत, वरती तर त्याचे भाल्यासारखे सगळे. तर 2 ओळीतलं निखळ तूर जी लागवड करतो आपण, किमान 5 फूट किंवा 6 फूट अंतर आपल्याला तिथं ठेवायचं आहे. 2 झाडातलं अंतर 1, 1.5 किंवा 2 फूट. लागवड करताना 5-5, 4-4, 6-6 इंचावर जरी दाना टाकला चालतो, नंतर मात्र विरळणी करून. कारण जर दाट तूर लावली तुम्ही 4-4, बरेच शेतकरी बोचका टाकतात, 5-5, 10-10 दाणे एकाच ठिकाणी टाकतात, त्याचा काहीच फायदा होणार नाही, त्याला फांद्याच येणार नाही. एका जागी 1 किंवा 2च झाडं असले पाहिजे. त्यामुळे 1 किंवा 2च बी टाका, एकच टाका. मी तर म्हणेल 5-5, 4-4, 5-5 इंचावर टाका. समजा एखादं उगवलंय नाही तर दुसरं उगवलं तरी तुमचं 1 फूट अंतर मॅच होऊन जाईल. एकाच जागी 4-5 दाणे जेव्हा टाकतो आपण तेव्हा त्याची विरळणी करू शकत नाही, मुळं एकमेकात अडकलेले असतात. त्यामुळं बाकी दुसरे झाडं उपटायला गेले तर जे राहतं झाड त्याचं सुद्धा पिवळं पडून मरून जातं. त्यामुळे 1-4-4, 5-5 बोटावर, 5-5, 6-6 बोटावर पेरणी करू शकता किंवा लागवड तुम्ही जवळजवळ करू शकता. नंतर विरळणी करून जेवढे पाहिजे तेवढे झाडं ठेवायचे, एका जागेवर 5-5, 10-10 बिया टाकायच्या नाही. या पद्धतीनं असं आपल्याला 2 ओळीतलं अंतर 5 फूट 711 साठी, इतर जातींसाठी 6 फूट, कमीत कमी 2 ओळीतलं अंतर तसं ठेवायचं आहे. तर ही पद्धत झाली समान अंतर पद्धत. त्यानंतर जोडवळ तूर लागवड, ही माझी सगळ्यात आवडती पद्धत आहे. जोडवळ
जोडवळ म्हणजे साधारणतः 3, 4 किंवा 5 फुटाच्या रेघाट्या मारून घ्यायच्या, सऱ्या पाडून घ्यायच्या. हलकी जमीन असेल 3 फूट, मध्यम जमीन असेल 4 फूट आणि भारी जमीन जर असेल तर 5 फूट. 3, 4 किंवा 5 फुटाच्या सऱ्या पाडायच्या. 2 सऱ्या लावायच्या, 1 मोकळी सोडायची. 2 लावायच्या, 1 मोकळी सोडायची. 2 लावायच्या, 1 मोकळी सोडायची. याला म्हणतात जोडवळ पद्धत. आपण सोयाबीनमध्ये सुद्धा पाहिलं होतं जोडवळ. 2 ओळी लावायच्या आणि 1 सोडून द्यायची. याच्यामध्ये काय होतं की ह्या मोठं जे अंतर आहे, 1 जे तुम्ही सोडता त्याच्यात तुम्ही सोयाबीन सुद्धा लावू शकता. समजा 4 फुटाचे बेड केले तुम्ही किंवा सऱ्या केल्या, बेड शक्यतोवर बेडवर लागवड करा. नाही समजा नाहीच बेड शक्य झाले तर समजा सऱ्या केल्या तुम्ही, सरीमध्ये लावलं तर 2 तुरीच्या लावायच्या आणि एका सरीच्या दोन्ही बाजूनं सोयाबीन लावा. म्हणजे ते सोयाबीन पण तुमचा खर्च निघून जाईल, एवढं सोयाबीन सुद्धा होईल आणि रान मोठं मोकळं दिसणार नाही. आणि नंतर फवारे करायला तुमचं सोयाबीन निघालं की तुरीचे फवारे करायला तुम्ही ट्रॅक्टरनं सुद्धा फवारे त्याचे करू शकता. या पद्धतीचे फायदे असे की एक बाजू मोकळी राहिल्यामुळं, मोठं अंतर राहिल्यामुळं इथं तुम्हाला ट्रॅक्टरनं फवारणी करता येते. शेवटपर्यंत तूर दाटत नाही, सूर्यप्रकाश राहतो, त्यानंतर हवा खेळती राहते, त्यामुळं गळ जास्त होत नाही. असे अनेक फायदे तुम्हाला जोडओळ पद्धतीमुळे होतात. त्यामुळे ही सगळ्यात चांगली पद्धत म्हणायला हरकत नाही. जोडओळ पद्धत ही झाली दुसरी पद्धत. याच्यामध्ये काय, 2 ओळीतलं अंतर हलक्या जमिनीत 3 फूट, मध्यम जमिनीत 4 फूट, भारी जमिनीत 5 फूट. 2 ओळी लावायच्या, 1 सोडून द्यायची. 1 जी सोडली तिथं तुम्ही सोयाबीनचे 2 तास लावू शकता. त्याचं फार सोयाबीन पिकणार नाही, पण खर्च निघण्यापुरतं सोयाबीन तिथं पिकू शकतं तुम्हाला. तर ही एक पद्धत अत्यंत चांगली जोडओळ पद्धत आहे. यामध्ये बघा, हे 5 फूट म्हणजे हे 2 मधलं अंतर 5 फूट झालं आणि या 2 मधलं 10, परत हे 5, परत 10, 5, 10, 5, 10. समजा भारी जमीन असेल तर 5 फूट, मध्यम असेल तर 4 फुटाच्या 2 लाईन लावायची, 1 सोडून द्यायची. हलक्या जमिनीमध्ये 3 फूट. तर या पद्धतीनं तुम्ही तुरीची लागवड जोडओळ पद्धतीने करू शकता. आता आंतरपीक पद्धत, जे तुम्ही जनरली तुम्ही पेरणी करता हे अशी, म्हणजे 5व्या तासावर किंवा 6व्या तासावर आपण तूर टाकतो. पण याच्यामध्ये अडचण काय आहे, 1.5 फुटाचा जर तुमचा सोयाबीनचा सावा असेल तर 1.5 फुटामध्ये तूर हे फांद्या करत नाही बुडापासून. मग फांद्यात जर करत नाही तर उत्पादन वाढणार नाही. दुसरी गोष्ट, सोयाबीन तूर हे सारखं वाढतं, पण तुम्ही समजा 25-30 दिवसाला तुरीचे शेंडे खुडले तर काय होईल, सोयाबीन या तुरीला दाबून टाकल. तूर ही जागीच राहील, सावली पडल्यामुळे तिची अजून वाढ होणार नाही. त्यामुळं हे अंतर जे आहे, एक तर 2 फुटाचा सावा असला सोयाबीन पेरणीचा तर मग तुम्हाला ओळ सोडायची काम नाही. पण जर 1.5 फुटाचा सावा असेल तर या पद्धतीनं सोयाबीनच्या बाजूचं 1 तास मोकळं सोडणं गरजेचं आहे. आपलं तुरीच्या बाजूचं सोयाबीनचं 1 तास पेरायचंच नाही, काही फरक पडत नाही. तुरीच्या दोन्ही बाजूचं 1-1 तास जर मोकळं सोडलं तर तुम्ही त्याची विरळणी करू शकता, शेंडे खुडू शकता आणि तिथं फांद्याची संख्या खूप जास्त होईल. 1-1 तास मोकळं जर सोडलं तर दुसरा फायदा असा होतो की तुमचं सोयाबीनचं बियाण्याची बचत होते. तिसरा फायदा असा होतो की तुम्हाला तिथं जे मोकळं तास सोडलं तिथं दवऱ्याला दोरी बांधून तुम्ही मातीची भर देऊ शकता. तूर बेडवर येईल आणि सोयाबीनला सुद्धा BPF तयार होईल आपोआप. असं 1-1 तास तुरीच्या बाजूचं जर सोयाबीनचं दोन्ही मोकळं सोडलं आणि तिथं मातीची भर जर दिली तर तूर सुद्धा आपोआप बेडवर येईल आणि सोयाबीन सुद्धा BPF पद्धतीनं होईल. आता तुम्हाला वाटेल की बुवा 1-1 तास जर मोकळं सोडलं तर झाडाची संख्या सोयाबीनची खूप कमी होईल आणि उत्पादन खूप घटेल. खूप फरक पडत नाही, खूप नाही. समजा तुम्हाला तसं 10 क्विंटल पिकायचं तर 1-1 तास सोडलं तर 8 क्विंटल पिकेल. कारण हे जे तास आहे हे मोकळं राहतं, इकडचं तास जे आहे मोकळं, तर त्याला दुप्पट शेंगा लागतात. त्यामुळं फारसा फरक पडत नाही. पण तुरीच्या उत्पादनामध्ये वाटतं खूप फरक पडतो. जर तुरीला अशी मोकळी जागा दिली आणि तिला शेंडे खुडता येतात, शेंडे खुडल्यामुळं फांद्याची संख्या वाढते, तुरीचं उत्पादन किमान दुप्पट वाढतं या पद्धतीमध्ये. मी तुम्हाला आधीच म्हटलं मुख्य पीक तूर आहे, सोयाबीन नाही असं समजा आणि त्या पद्धतीने लावा. सोयाबीनचं थोडंसं 10-20% उत्पादन कमी येईल, पण तुरीचं उत्पादन दुपटीनं वाढेल. इथं तुम्हाला काही शेतकऱ्यांना वाटतं की बुवा तणनाशकाची अडचण, ह्या मोकळ्या जागेत तण वाढतं. काही नाही, तणनाशक तुम्ही जे सोयाबीनमध्ये मारता ते तणनाशक परशूट किंवा शकेद वगैरे ते तुम्ही वापरू शकता. थोडासा डोस कमी करायचा तेवढ्या तासासाठी. किंवा आपलं जे सुरुवातीला आपण सोयाबीनमध्ये हे वापरतो अमोनी, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. डोस त्याचा थोडासा कमी करायचा. आणि तिथं मशागत, एकदा आपण समजा सऱ्या जर पडल्या तर मशागत नाही करता येणार,
पण एकदा तणनाशक मारून नंतर सरी जर पाडून ठेवली तर काही तुम्हाला तिथं तणाचा सुद्धा त्रास फारसा होत नाही. त्यामुळं पारंपरिक पद्धतीमध्ये 1.5 फुटात जर तूर लावत असाल तर त्याच्या बाजूचं 1-1 तास, तुरीच्या दोन्ही बाजूचं 1-1 तास बंद करा आणि तिथं सरी पडा. आणि जर 2 फुटाचा तुमचा सावा जर असेल सोयाबीनचा तर मग हरकत नाही, मग तिथं तास सोडायची गरज पडत नाही. या पद्धतीनं आंतरपीक तूर लागवड पद्धत आहे. याला अजून पेरणी करताना हे कसं कराल? समजा पेरणी यंत्र आहे तुमचं, 5 फणाचं पेरणी यंत्र आहे, तर काय करायचं? तिसरं फण जे याच्यात तूर घ्यायची मधल्या फणात, त्याच्या दोन्ही बाजूचं 1-1 रिकामं ठेवायचं आणि शेवटच्या याच्यात सोयाबीन पेरायचं. म्हणजे 2 तास येतील सोयाबीनचे, सोयाबीनच्या नंतर 1 रिकामं तास येईल आणि 1 तुरीचं तास येईल. या पद्धतीनं हे सोयाबीन आहे, हे रिकामं आहे, हे तूर आहे, हे रिकामं आहे आणि हे सोयाबीन आहे. हे 5 तास आहे. परत तिकडून फिरून आले की सोयाबीनच्या बाजूला 1 सोयाबीन येईल, म्हणजे 2 तास सोयाबीनचे होईल, 1 रिकामं होईल, 1 तुरीचं होईल. आणि जे रिकामं तास आहे तिथं तुम्ही सरी पाडून बेडवर, तूर सुद्धा बेडवर येईल तुमची, सोयाबीन सुद्धा बेडवर येईल. आणि हे वर्ष बेडवर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. उताराला आडवे बेड करा, उताराला आडवी पेरणी करा, कारण पावसाचं प्रमाण यावर्षी कमी राहणार आहे अल निनोचा प्रभाव असल्यामुळं. त्यामुळं ही पद्धत तुम्हाला अत्यंत उपयुक्त आहे. आता 7 फणाचं समजा पेरणी यंत्र असेल तर चौथ्याला मधल्या याच्यात, चौथ्या याच्यात तूर घ्यायची, तिसरं आणि 5वं रिकामं सोडायचं. म्हणजे 4 ओळी सोयाबीनच्या येतील, 1 ओळ रिकामी आणि 1 ओळ तुरीची, परत 1 ओळ रिकामी, 4 ओळी सोयाबीनच्या. या पद्धतीनं हे बघा, हे 7 फणी आहे. हे असं पेरलं, तिकडून पलटून आलं की परत सोयाबीनच्या बाजूला सोयाबीन, म्हणजे 4 ओळी सोयाबीनच्या येतील, 1 ओळ रिकामी येईल आणि 1 ओळीत तुरी येईल. आणि जी रिकामी ओळ आहे तिथं तुम्ही डवऱ्याला दोरी बांधून, कधी पेरणी झाल्यानंतर 15, 20, 25 दिवसामध्ये कधी डवऱ्याला दोरी बांधून जर सरी पडली तर बेड तयार होतात, BBF तयार होते, तुरीची मर पण कमी होते आणि सोयाबीनचं उत्पादन सुद्धा वाढायला मदत होते. तर ही पद्धत ही जर तुम्ही सोयाबीन तूर पेरत असाल तर 1.5 फुटाचा सावा असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी सावा असेल तर तुरीच्या दोन्ही बाजूचं 1-1 तास सोयाबीनचं पेरू नका. 2 फुटाचा सावा असेल तर मग तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. आता अजून एक पद्धत, BBF पद्धत. आता हे BBF पेरणी यंत्र जे आहे याच्यामध्ये तुम्ही तूर कशी लावू शकता? आता बघा इथं 1, 2, 3, 4 तास सोयाबीनचे, 5वं तास जे आहे ते मोकळं सुटतं, म्हणजे त्याला 5व्या तासाला बेड आपलं तुमचं सरी पडते. आता ही जेव्हा सरी पडते असे हे तुम्ही पेरत गेलात आणि पेरून आल्यानंतर इथं साधारणतः या पेरणीच्या तासापासून 2.5 फूट आणि इकडून 2.5 फूट, म्हणजे साधारणतः या तासापासून इकडं पेरणी करताना 5 फूट अंतरमध्ये सोडायचं. लक्षात आलं का तुमच्या? 5 फूट म्हणजे इथं तुमचं हे येईल, काय म्हणतो त्याला आपण, सरी. BBF पेरणी यंत्रानं करत असाल किंवा साध्या पेरणी यंत्रानं जरी करत असेल तर इथं या तासापासून या तासापर्यंतचं अंतर 5 फूट. पेरणी करताना ट्रॅक्टर नेलं, तिथून उलटून आणताना 5 फुटावरून नंतर पेरणी करायची, परत इकडून येताना 5 फूट अंतर सोडून परत पेरणी करायची. म्हणजे ह्या शेवटचे तास जे आहेत याच्यात अंतर 5 फूट ठेवायचं आणि मग याच्यामध्ये तुम्ही तूर लावा. याच्यामध्ये नंतर सोयाबीन पेरून घ्या, नंतर तूर लावा लागलं तर. आणि नंतर मग इथं जे 5 फूट अंतर आहे तर इथं साधारणतः 2.5 फुटाचं या बाजूनं आणि 2.5 फुटाचं या बाजूनं अंतर राहतं. हे मोकळं राहिलेलं अंतर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सरी पाडू शकता, तूर सुद्धा बेडवर घेऊ शकता आणि सोयाबीन सुद्धा BBF मध्ये येऊ शकतं. ही पद्धत अत्यंत चांगली पद्धत आहे. या पद्धतीनं सुद्धा करू शकता. हे बघा 1, 2, 3, 4, 5, 6 तास पेरले, इथं अंतर सोडलं, इथं पण अंतर सोडलं, म्हणजे हे एवढं अंतर हे 5 फूट सोडलंय आणि याच्यामध्ये मग मध्ये तूर लावली आणि नंतर तूर लावली आणि इथं सरी पाडली, बरोबर दोन्ही पण बेडवर येते. 2 फूट जर असेल तर मग तुम्हाला अंतर सोडायचं काम नाही, 4च फूट. म्हणजे पेरणीचा साव्यातलं अंतर 2 तासातलं अंतर 2 फूट जर असेल तर मग इथं तुम्हाला फक्त इकडून 2 फूट इकडून 2 फूट म्हणजे 4 फुटाचं अंतर सोडायचं आणि पेरायचं इकडून. या तासापासून हे येणारं तास जे हे 4 फुटाचं असलं पाहिजे. त्याला व्यवस्थित आखून घ्या, मार्किंग करून घ्या, किंवा ट्रॅक्टरवाला प्रशिक्षित ड्रायव्हर असेल तर तो सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करून देईल. ओळीतील अंतर 2 फूट असल्यास मग असं सुद्धा तुम्हाला तिथे 2 फुटा म्हणजे 5व्या तासावर तुम्ही तूर लावू शकता. 5व्या किंवा 6व्या तासावर तुमच्या जमिनीनुसार 5व्या किंवा 6व्या तासावर तूर लावता येईल. चिबाड पानपासून पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीमध्ये बेडवरच तूर लावायची. बेडमधील अंतर योग्य ठेवा. जोडवळ पद्धतीनं बेड करा, त्याचा जास्त फायदा होईल. तणनाशकाचा वापर करून तण नियंत्रण ठेवणे. मी तर असं म्हणेल की सगळीच तूर, काय होतं
का बेडवर लावायचे सांगतो मी तुम्हाला. जेव्हा शेतातून पाणी वाहतं, हा जो रोग आहे ना बुरशीचा, हा वाहणाऱ्या पाण्यासोबत बुरशी वाहते आणि तिला खोडाला लागले की खोडाला चिटकते ती बुरशी आणि ते बुरशीचा रोग तुमचा वाढून जातो. तुम्ही पहा, पाणी दिलं तुरीला, समजा मोकळं पाणी जर दिलं, पट पाणी, तर रोग वाढतो. कशामुळं? कारण ती बुरशी पसरते. तसं वाहणाऱ्या पाण्यासोबत बुरशी वाहत असल्यामुळं खोडाला लागल्यानंतर ते रोग सगळीकडे पसरतो. त्यामुळं बेडवर जर तूर असेल तर त्याच्या बाजूनं पाणी वाहत नाही आणि पाणी वाहिलं नाही म्हणजे ते खोडाला बुरशी चिटकत नाही. दुसरी गोष्ट, बेडवर लावण्याचा दुसरा फायदा असा की तुरीला जास्त पाणी सहन होत नाही, तिचे मुळं लगेच कुजून जातात. त्यामुळं बेडवर जर लावलं तर त्या तुरीला मुळकूज किंवा तुमचं पाणी जास्त जरी झालं तरी ती सहन करू शकते. अशा कारणामुळं शक्यतोवर बेडवरच तूर लावा. शिबाड किंवा पानबसन जमिनीत तर बेडशिवाय लावायचीच नाही, नाहीतर लावूच नका तूर तिथे. आंतरपीक कापूस आणि तूर हे आंतरपीक घ्यावं का? बरेच शेतकरी कापूस तूर घेतात आणि अनेक वर्षापासून आपण घेतोय ते पीक. पण जोपर्यंत बीटी कापूस नव्हता तोपर्यंत ठीक होतं. कापूसही उशिरा यायचा. दिवाळीच्या नंतर कापूस बोंड यायला लागायला सुरुवात व्हायची. जानेवारी फेब्रुवारीमध्ये कापूस वेचायचे आणि फेब्रुवारी मार्चमध्ये मग कापूस संपायचा, तेव्हा तूर पण निघत होती. आता बीटी कापूस आलंय, लवकर येणारे वाणं आहेत. 140-50 दिवसामध्ये, 160 दिवसामध्ये मॅच्युअर होते आणि इतक्या लवकर कोणती तूर मॅच्युअर होत नाही. आणि त्यामुळं कापसात तूर लावली तर पहिली गोष्ट म्हणजे कापसाला जेव्हा फवारण्या करतो तेव्हा तुरीला गरज नसते, विनाकारण औषधाचा खर्च होतो. जेव्हा तुरीला फवारणी गरज असते तेव्हा कापूस तुमचा झाडा झालेला असतो, कापसाला गरज नसते. दुसरं, जेव्हा कापसाला पाणी द्यायचं तेव्हा जर तूर फुलत असेल तर फुलगळ होते आणि जेव्हा तुरीला पाणी द्यायचं तेव्हा कापूस झाडा झालेला असतो, त्याला पाणी दिलं तर पुन्हा ते फरदडते. फवारणीमध्ये फरक येतो, पाणी देण्यामध्ये फरक येतो. त्यामुळं शक्यतोवर कापसामध्ये तूर लावू नका. मी तर असं म्हणेल, समजा 10 एकर कापूस तूर लावायचं ना, तर 8 एकर निखळ कापूस लावा आणि 2 एकर निखळ तूर लावा. 4 एकर 5 एकर लावायचं ना, तर 4 एकर कापूस लावा आणि 1 एकर निखळ तूर लावा. तुरीचं नियोजन तुरीनुसार, कापसाचं नियोजन कापसानुसार. या पद्धतीनं आंतरपीक तुम्ही घेऊ शकता. शून्य मशागतीमध्ये तूर लागवड, तुरीचं दर्जेदार आणि भरघोस उत्पादनासाठी चांगले व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. ही शून्य मशागत पद्धत तूर पिकासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आपण जे म्हणतो SRT किंवा शून्य मशागत, हे तुरीमध्ये खूप चांगली फायद्याची आहे. कारण बेडही होतात, बेडमुळे होणारे फायदे वेगळेच होतात. आणि शून्य मशागतमध्ये तुमचं तणनाशक वापरून आपण तणाचं नियंत्रण करू शकतो, आंतरमशागत करायची गरज नाही. आणि तिथे फक्त तुम्हाला शून्य मशागतीमध्ये तणनाशक वापरून तणाचं नियंत्रण करायचं, जमिनीची सुपीकता वाढायला सुद्धा मदत होते आणि जो खालचा भाग आहे, मुळं जे आहे ते जमिनीतच राहू द्यायचे. याच्याबद्दल आपण बऱ्यापैकी आधी माहिती दिलेली आहे.